रामकृष्ण हरी माऊली. ए स्क्वेअर मराठीच्या वारी वाइब्स या कार्यक्रमात मी नागेश आपलं मनापासून स्वागत करतो. पुण्यामध्ये आज दोन्ही पालखी मुक्कामासाठी आहेत. तर पुणेकर खूप जोरात त्यांच्या सेवेसाठी बरेचसे कार्यक्रम राबवत आहेत. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोक जे जमेल त्या वारकऱ्यांच्या सेवांसाठी सज्ज झालेला आहे. आणि इथे SV हेअर स्टुडिओ व अकॅडमी तर्फे इथे एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. तो म्हणजे केस कटिंग आणि वारकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून त्यांना मशाज दिली जाते, त्यांचे पाय चेपले जात आहेत. ही तरुण पिढी आज वारकऱ्यांच्या सेवेसाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. हे बघून खरंच खूप आनंद होतोय. आणि आपल्यासोबत SV हेअर स्टुडिओ व अकॅडमी तर्फे ज्यांनी हा उपक्रम राबवला आहे ते विजय वाघमारे सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय उपक्रमाचा हेतू आहे किंवा काय तुम्ही कशी तयारी करताय. हाय, मी विजय वाघमारे, फाउंडर ऑफ SV हेअर स्टुडिओ अँड अकॅडमी. आज आम्ही या ठिकाणी जी सेवा करण्यासाठी आलेलो आहोत, याच्यामध्ये सेवा करण्याचा मेन उद्देश म्हणजे आपल्या हातून या वारकऱ्यांना काहीतरी एक लाभ मिळावा ह्या उद्देशाने आम्ही येतो. मागील ऑलमोस्ट 5 वर्षापासून आम्ही ही सेवा देतोय. त्याच्यामध्ये मी ओनर आहे आणि माझ्यासोबत हे जे सगळे मुलं आहेत हे माझ्या टीम मेंबर्स आहेत SVचे. त्यामध्ये हे सगळेजण सेवा देतात. या ठिकाणी आम्ही मुलांचे हेअरकट्स असतील किंवा दाढी असेल, फूट मसाज आहे, हेड मसाज आहे, काही जणाला बॅक मसाज वगैरे ह्या सगळ्या सेवा देतो. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई. रामकृष्ण हरी मंडळी, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ आपल्यासोबत आहे आणि त्या पालखीचे अध्यक्ष प्रमुख जालिंदर अण्णा मोरे हे आपल्यासोबत आहेत. तर जाणून घेऊया 2025च्या पालखीबद्दल त्यांचं काय मत आहे, कशी तयारी केली, काय सांगाल. पत्ती 16 नावडे मनाला लागला टकला पंढरीचा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पालखी सोहळ्याची 18 तारखेला प्रस्थान ठेवलं आणि आज पुणे मुक्कामी आम्ही आहोत. पुण्यामध्ये येत असताना वाटेत भरपूर पाऊस झालेला आहे. आज जरा उघडीप मिळाली, वारकरी आनंदात आहेत आणि इथून पुढचाही प्रवास चांगला याचा होईल. कुठल्याही वारकऱ्यांना हे होणार नाही. कसा प्रतिसाद आहे पुणेकरांचा माऊलींच्या रथाचा? पुणेकरांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. गर्दी तुम्ही पाहता आहात, गर्दीचा महापूर रोटलेला आहे आणि लोकांना खूप आनंदात हे चालू आहे, वारी चालू आहे. भाई रे खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई. क्रोध अभिमान गेला पावटणी, क्रोध अभिमान शरीरात नांदती एक साथ चालती आहे त्यांचा खेळ निराळ हा. गगन हवा अग्नी येती पाणी पृथ्वी संग्रहाती, शरीरात नांदती सहजती करी मैत्री एक वेळ पाहे नीर कोणी खेळ पंचतत्वाचा खेळ आहे ना. उन्हाळा होता ना, मे एप्रिल हा उन्हाळा असतो. त्या उन्हाळ्यात वर्गच पाऊस पडला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हे कशामुळं? तर हे आपल्यामुळं. त्या पृथ्वीवर माणूस त्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी जन्माला घातलाय, काहीतरी देव देश धर्माचं कार्य करण्यासाठी जन्माला घातलाय. तोच माणूस
सध्या निसर्गाची खेळत आहे आणि निसर्गाची नाही तर स्वतःच्या शरीराची खेळत आहेत. माझ्या प्रत्येक माऊलींना विनंती आहे, अहो निसर्गाशी खेळायचं पण करा, नाहीतर एक दिवस तो निसर्ग तुमच्याशी खेळेल, एक दिवस तो निसर्ग तुमच्याशी खेळेल. आज आपण पाहिलं की वाडिया कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनावरती एक पथनाट्य केलं होतं. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय नाव आहे तुझं आणि काय होता संदेश? माझं नाव प्रेम तानवडे. संदेश म्हणजे पंचतत्व, माणसाचे शरीर ज्या पंचतत्वाने निर्माण झालेलं आहे, म्हणजे हवा, पाणी, जल, अग्नी, तेच पंचतत्वाचा आहे. निसर्गाचा माणूस किती मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आहे. याचा दुष्परिणाम माणसाला पूर, भूकंप या कित्येक कारणाने भोगायला लागू शकतो. तेच पंचतत्व आपण जपलं तर तो निसर्ग आपल्याला जपेल, आपले शरीर आपल्याला जपेल, निसर्ग आपल्याला जपेल. सर्व जनजीवन हे सुख समाधी राहील. अशा माध्यमांचा आम्ही स्ट्रीट साजरा केला सध्या. आणि काय अनुभव आहे वारीचा? वारीचा अनुभव म्हणजे उत्कृष्ट असं, म्हणजे पंढरीचा जे घोषात रामकृष्ण हरी करत हे माऊली, तुकाराम माऊली, देवउतनं, ज्ञानेश्वर माऊली हे सर्वजण पालखी निघते. त्या पालखीच्या माध्यमातून कित्येक वारकरी हे पाठीमागे एक बॅग, त्या बॅगेत एक जोड कपडे घेऊन पंढरीच्या दिशेने रामकृष्ण हरी करून वाटचाल करत असतात. नमस्कार. आतापर्यंत पाहिलं आपण की पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद, वारकऱ्यांसाठी जो सेवा केली, जसे जमल तसे अगदी लहान मुलापासून मोठ्या वयोवृद्धापर्यंत वेगवेगळे उपक्रम केलेत आणि आपली सेवा, आपल्याकडून वारकऱ्यांची सेवा कशी घडेल असे बरेच उपक्रम आजच्या भागात पाहिले. आज पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि उद्या हडपसरकडे ही वारी निघणार आहे. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. वाळवंट